या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। एकदा एक साधी छोटीशी घटना घडली, ती घटना सांगून आजच्या विषयाला प्रारंभ करण्यासाठी मी उद्युक्त झालेलो आहे। एकदा असं झालं की घरातला एक मुलगा अगदी पावसाची वेळ असताना घराबाहेर काही काम करण्यासाठी निघून गेला आणि तो जेव्हा परतला तेव्हा तो ओला चिंब भिजलेला होता। कारण रिमझिम पाऊस येईल किंवा थोडासा पाऊस येईल, काही सरी बरसतील असा अंदाज असताना भरपूर पाऊस कोसळला। शेवटी पाऊस असतो निसर्गाचं देणं, ते कुणाच्या हातातलं काही खेळणं नव्हे, त्यामुळे जे व्हायचं ते शेवटी झालं। आणि त्यानंतर मग तो ओला चिंब भिजल्यानंतर घरी आल्यानंतर वडील त्याला रागावले। वडील म्हणाले, तुला समजत नाही का, पावसाचा अंदाज असताना, पावसाळा असताना, पाऊस पडेल अशी शक्यता असताना तू छत्री वगैरे काही न घेता निघून गेलास, तरी मी तुला बजावलं होतं विनाकारण तू बाहेर जाऊ नकोस। त्यानंतर तिकडनं त्याची बहीण आली आणि बहीण देखील संधीचा फायदा घेऊन त्याच्यावर ओरडली की मी तुला म्हटलं होतं की जाताना तू रेनकोट घेऊन जाणं आवश्यक आहे, कारण पाऊस येण्याची शक्यता आहे। असे घरातले 3-4 लोक त्याला बरंच बोलले, बरंच रागवले। आणि त्यानंतर तिकडनं आई आली आणि आईच्या हातामध्ये टॉवेल होता। आईने तो टॉवेल घेतला, त्या मुलाचं डोकं पुसलं आणि म्हणाली, याला रागवण्याचं काही एक तुम्हाला कारण नाहीये। माझ्या मुलाला बाहेर केव्हा जायचंय समजण्यापेक्षा त्या पावसाला समजू नये का केव्हा पडायचं। माझा मुलगा आता बाहेर गेलेला आहे म्हटल्यानंतर पावसाने जरी थोडा वेळ थांबावं। शेवटी यातला विनोदाचा भाग जरी सोडला आणि वातावरण हवामान हे आपल्या हातात नसतं, कधीही काही होऊ शकतं, हा जरी भाग सोडला तरी याचा मतितार्थ अधोरेखित करणारी बाब म्हणजे सगळं जग जरी आपल्या विरुद्ध असलं तरी आपली आई ही एकटी आई, अवघी आई, केवळ आई, फक्त आई नव्हे, आईच आपल्यासोबत असते आणि ती आपल्या सोबतच असते। हा मुलामुलींना कायम विश्वास असतो आणि त्या विश्वासावर, आईच्या पाठिंब्यावर संपूर्ण जग तरुण जाण्याचा, हा भवसागर तरुण जाण्याचा निर्धार अनेक जण व्यक्त करतात। याचं कारण म्हणजे त्यांच्या आईचं त्यांना लाभलेलं प्रेम असतं। मला असं वाटतं की एखाद्या माशाला जर असं विचारलं की तुला पाण्याविषयी काय वाटतं, तर मासा कदाचित काही सांगू शकणार नाही, परंतु मासा एवढं निश्चित म्हणेल की मला पाण्याविषयी काय वाटतं हे मला सांगता येणार नाही, मात्र पाण्याशिवाय कदाचित माझं जीवन अपूर्ण असेल, मी ते जीवन पूर्ण करू शकणार नाही असं मला वाटतं। मला असं वाटतं की तशीच आपल्या सगळ्यांची अवस्था असते की आईशिवाय कोणाचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही। या जगामध्ये एकही सजीव घटक असा जन्मू शकत नाही की ज्याला आई किंवा वडील नाहीत, आणि त्यातल्या त्यात आईचं महत्व हे अत्यंत मोठं बहुमोल असं आईचं महत्व आहे। आईविषयी विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्या मनात येते ती म्हणजे आईचं प्रेम हे निस्वार्थ असं प्रेम असतं। कुठलाही स्वार्थ त्यामध्ये कधीच दडलेला नसतो। आता लगोलग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग मुलानं हे करावं, मुलीनं ते करावं, की कर्तव्य बजावावीत वगैरे वगैरे, ह्या अपेक्षा आई मुलांकडनं मुलींकडनं व्यक्त करत असते। परंतु माझ्या दृष्टीने तो स्वार्थाचा भाग नसतो। मुलांचं त्यामध्ये कल्याण व्हावं, मुलींचं त्यामध्ये कल्याण व्हावं आणि त्यांचं जीवन योग्य तऱ्हेनं घडावं, हा एक साधा सरळ भोळा बाबडा असा विचार त्यामध्ये असतो। परंतु मुलाकडनं मला काहीतरी हवं आहे म्हणून मी हे करते आहे, किंवा मुलीकडनं मला काहीतरी हवं आहे म्हणून मी करते, असा कुठलाही स्वार्थ प्रेरित आणि आत्मकेंद्रित असा भाव आईमध्ये नसतो। हे आईचं सगळ्यात महत्वाचं मोलाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं। दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आईला तिच्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी जेवढी कळकळ वाटेल तेवढी कळकळ, तेवढी तळमळ, तेवढी काळजी कदाचितच इतर कुणाला वाटत असेल। त्यामुळे कदाचित आई कधी अत्यंत प्रेमळ असते तर कधी आक्रमक झालेली असते, कधी ती तुकाराम महाराज म्हणतात तसं मेणावून मऊ असते, तर कधी ती वज्रावून कठोर देखील होते। मात्र त्यामध्ये मुलाबाळांची काळजी, त्यांच्या प्रती असलेली आपुलकी, आत्मीयता हीच दडलेली असते। आणि जेव्हा आई मुलाला रागावते किंवा आई मुलीला मारते त्यावेळेस आईचं प्रेम त्या मारण्यामध्ये दडलेलं असतं। हे ज्याला समजतं तो त्याच्या आईला जाणायला शिकला हे आपण म्हणू शकतो।
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं प्रांजळ भाव आणि निरपेक्षता. कुठलीही अपेक्षा, कुठलाही बडेजाव या गोष्टींमध्ये नसतो. मी माझ्या लेकरासाठी हे केलं, मी माझ्या लेकरासाठी ते केलं, मी माझ्या लेकरासाठी असं केलं, मी केलं म्हणून हे झालं, मी केलं नसतं तर हे झालं नसतं, अशा पद्धतीचा कुठलाच बडेजाव करणारा किंवा अवडंबर माजवणारा भाव आईमध्ये नसतो. आई अत्यंत साधेपणानं, प्रेमानं, आपुलकीनं, मायेनं सगळं करत असते आणि मानवतेच्या मळ्यामध्ये भलेपणाची छत्री उघडून धरावी, चारित्र्याच्या सिंचनामध्ये संस्काराची रोपे उगवावी, अशा पद्धतीची आईची विचारधारा असते. कुठे जर निंदेचा पाऊस पडत असेल तर तू फक्त भलेपणाची छत्री उघडून धर. कोणी तुझ्यावर उपकार केले तर तू उपकार करायला विसरू नकोस, मात्र कोणी तुझ्यावर अपकार केले तरी देखील तू उपकारच करायला विसरू नकोस, अशी साधारण कोणत्याही आईची, विशेषतः भारतीय आईची शिकवण असते. हे आईचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि आणखी एक महत्वाचा भाव म्हणजे आईचं हृदय शुद्ध हृदय असतं. मुलाच्या प्रती असलेल्या पूर्ण शुद्ध, निखालस, प्रांजळ अशा भावना किंवा मुलीच्या प्रती असणाऱ्या त्यात असतात. त्यात कुठलंही कपट असू शकत नाही. आणि म्हणून एखादा पुत्र हा कुपुत्र बनू शकतो, परंतु कुठलीच माता ही कुमाता बनू शकत नाही, अशा पद्धतीचं एक सुभाषित आहे. कदाचित याला 4-2 अपवाद आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत असू शकतात, जे परिस्थितीजन्य असतील, परंतु अगदी 95-98% वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर काय एक सार्वत्रिक असं सत्य, ज्याला जनरल ट्रुथ म्हणतात, ते जर असेल तर ते आईच्या प्रती हेच असं सत्य असतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई ही मुलाबाळांची हितचिंतिका असते. ती हितचिंतणारी असते. माझ्या मुलाचं किंवा मुलीचं चांगलं व्हावं, चांगलंच व्हावं, हाच भाव तिच्या मनी दडलेला असतो आणि त्या पद्धतीनंच तिची एक जीवनाची रचना झालेली असते. आणि जे मला मिळालं नाही, जे मला लाभलं नाही, जे मला प्राप्त झालं नाही, जे मला करता आलं नाही, ते मी मला माझ्या मुलाबाळांच्या माध्यमातून करू इच्छिते. जर मला 4 पैसे जास्त मिळाले नाही तर माझ्या मुलाबाळांना ते मिळू दे. मला जर चांगलं सुख मिळालं नाही तर माझ्या मुलाबाळांना मिळू दे. अशा प्रकारची भावना जगामध्ये कोणीही देखील करत असेल आपल्या मुलाबाळांच्या प्रती, असं माझ्या ऐकिवात नाही, असं माझ्या माहितीत नाही, कदाचित तुमच्याही माहितीत नसेल. त्यामुळे आईविषयीचा हा देखील एक अत्यंत महत्वाचा भाग. आणि सुख असो, दुःख असो, चांगला असो, वाईट असो, खरं असो, खोटं असो, सगळ्या परिस्थितीमध्ये आई लेकरांच्या सोबतच असते. म्हणून जमिनीचं मुळांशी जेवढं घट्ट नातं आहे, किंवा पाण्याचं, सागराचं, समुद्राचं लाटांशी जेवढं घट्ट नातं आहे, बासरीच्या सुरांचं बासरीशी जेवढं घट्ट नातं आहे, त्या दोघांना जसं वेगळं करता येणार नाही, अगदी तंतोतंत त्याच प्रमाणे आईला आणि तिच्या लेकराला कधीच वेगळं करता येणार नाही. विनोबा भावेंना कोणीतरी एकदा विचारलं की आईविषयी तुमची भावना काय आहे. ते असं म्हणाले होते की आपली आई आपल्या लेकराला कडेवर अशी उचलून धरते आणि तिला असं वाटतं की जे मला दिसलं नाही ते माझ्या लेकरा बाळांना बघता यावं, एवढी त्यांची दृष्टी विशाल व्हावी, एवढं त्यांनी मोठं व्हावं, हीच आईची इच्छा असते की त्या लेकरा बाळांनी आमच्यापेक्षाही मोठं व्हावं. हाच आईच्या हृदयात दडलेला भाव असतो. साने गुरुजी ते त्यांच्या आणि एकूणच आई या व्यक्तीबद्दल सहजगत्या बोलून गेले. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. ती आईच माझा गुरु आहे, आईच माझ्या कल्पनांच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणारा कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. आई माझ्या सौख्याचा सागर आहे आणि आईच माझं सगळं आहे, आईच मायेचा आगार आहे, वगैरे वगैरे असं ते म्हणून गेले. जी.ए. कुलकर्णी आपल्याला कथाकार म्हणून माहिती आहेत, परंतु जी.ए. कुलकर्णी हे एक महान कवी देखील होते. त्यांनी एका कवितेत असं लिहिलं, तिने कडेवर घेतलेलं मूल कधी रडलं नाही आणि तिने लावलेलं रोप कधी मेलं नाही. तिच्या बोलण्यामध्ये फक्त शुभंकरोती होती आणि तिच्या जगण्या आणि वागण्यामध्ये संस्कारांची ओवी होती, असं स्वतःच्या आईबद्दल वर्णन करत असताना ते म्हणाले. मध्यंतरी फमू शिंदे नावाच्या एका खूप मोठ्या कवीची एक कविता वाचनात आली, आई नावाची. तर त्यामध्ये ते असं म्हणतात, आई म्हणजे नेमकं काय असतं. तर आई म्हणजे ही वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई म्हणजे दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, ती सरतही नाही आणि उरतही नाही. ती उरवण्याचा कुणी प्रयत्न केला तरी ती उरणार नाही आणि संपवण्याचा प्रयत्न केला तरी शरीराने संपलेली आई आपल्या हृदयामध्ये कायम राहते, असं फमू शिंदे म्हणतात. यशवंत दिनकर पेंढारकर, यदी पेंढारकर आपल्याला माहिती आहे,
आई म्हणून कोणी, आई सहा कमारी मज होय शोककानी ती हाक येई कानी. अशा पद्धतीच्या त्या ओळी आहेत की कुणी आई म्हटल्यानंतर हृदयात चर्र झाल्याशिवाय राहत नाही, कारण माझी आई आज नाही. परंतु जेव्हा आई हा शब्द येतो तेव्हा आईची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आमचे या पिढीतले एक मोठे कवी दासू वैद्य असं म्हणतात की प्रत्येक आईचा मुलगा हा कवी नसेल कदाचित, मात्र प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी त्यांची आई न संपणारी कविताच असते. अशा पद्धतीचं आईचं फार सुंदर वर्णन वेगवेगळ्या लेखकांनी कवींनी केलंय. मध्यंतरी एक पुस्तक वाचत असताना मला रामकृष्ण परमहंसांच्या 4 ओळी वाचनात आल्या. त्यात ते असं म्हणतात की देव 2 वेळा हसतो. पहिल्या वेळेस देव हसतो जेव्हा 2-3 भाऊ एकमेकांमध्ये आपल्या बापजाद्यांची संपत्ती किंवा शेती असेल 5-25 एकर शेती, ती जेव्हा आपापसामध्ये मला एवढी आणि तुला एवढी मिळावी आणि जमिनीचे असे तुकडे करावे म्हणून आपापसात भांडत असतात, तेव्हा त्यांना हे लक्षात येत नाही की जमीन ही एकसंध अखंड आहे, तिचे तुकडे कधीच होऊ शकणार नाहीत. त्यावेळेस हे मुलांना हे सत्य समजत नाही आणि मुलं वेडेपणानं त्या जमिनीसाठी भांडत असतात. तेव्हा देव पहिल्यांदा हसतो असं म्हणतात, असं रामकृष्ण म्हणाले. आणि दुसऱ्यांदा देव केव्हा हसतो तर जेव्हा आईपासून तिचं मूल ते नाळ वेगळी कडून नाभी वेगळी करून डॉक्टर जेव्हा वेगळं करतो आणि सांगतो की पूर्वी आता आई नावाचा एकच जीव होता, आता मी 2 जीव तसे केलेले आहेत, तेव्हा डॉक्टरला हे कळत नाही की या आईच्या कुडीतून लेकराच्या कुडीमध्ये वाहणारा हा प्रवाह अनादि अनंत आहे, तो कधीच वेगळा होऊ शकत नाही. त्यावेळेस आणखी एकदा देव हसल्याशिवाय राहत नाही असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. थोडक्यामध्ये या सगळ्या महान लोकांनी आईचं महत्व सांगितलंय. आणि मला असं वाटतं की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जरी आपण बघितलं तरी आपल्याला पदोपदी मगाशी आपण उद्धृत केलेल्या अनेक गोष्टी म्हणजे निस्वार्थता, निरपेक्षता, प्रेम, आपुलकी, दया, माया, काळजी वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या आईमध्ये जाणवल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून असं कोणीतरी म्हटलंय की एखादी अवघड अशी घटना घडल्यानंतर आपण पटकन बापरे म्हणतो आणि आपल्या हृदयामध्ये जेव्हा कळ निर्माण होते तेव्हा आपण आई ग म्हटल्याशिवाय राहत नाही. समजा अचानक इथे एखादा साप आला तर पटकन मी बापरे साप आला असं म्हणेन, किंवा एखादी अघटित काही घटना घडली तर मी तसं म्हणेन. परंतु जेव्हा मला मनापासून काही त्रास होईल किंवा मला एखादा यातना होईल, वेदना होईल, दाह होईल, क्लेश होईल, दुःख होईल, तेव्हा आई ग हा उच्चार आर्तरवान आल्याशिवाय राहत नाही. अर्थात वडिलांचं महत्व त्यांच्या जागी आहे, आईचं महत्व तिच्या जागी आहे, मात्र आईचं महत्व आज आपण या ठिकाणी उद्धृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतरचा काही काळ आपण आता आई या संदर्भामध्ये वेगवेगळ्या महान पुरुषांच्या जीवनामध्ये काय घटना घडलेल्या आहेत आणि त्यांच्या देखील आईचं महत्व काय होतं हे या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्या यादीमध्ये पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं ते शिवछत्रपतींचं. श्रेयासह चिरंजीव अखंडित, लक्ष्मी अलंकृत, विराजित राजश्रिय राजमान्य असणारे, परमपूज्य, परममान्य, परमश्रेष्ठ, परम पवित्र, परम वैभवी, परम प्रतापी, श्रीमान योगी असणारे शिवछत्रपती आपण सगळे जाणतोच. शिवछत्रपतींचे गुरु नेमके कोण? ते तुकाराम आहेत की रामदास? या संदर्भामध्ये आजही अनेक वर्षांनंतर आपल्याला वाद झालेला पाहायला मिळतो. मात्र या वादामध्ये न अडकता आपणासारखी कुशार माणसं चिंतन करून नेमका मूळ विषयाला स्पर्श करत असतात. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं कदाचित त्यांच्या सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक बाबींमध्ये एखादे वेगळे गुरु असू शकतात, परंतु त्यांचं जीवन घडवणारी, सजवणारी, मढवणारी आणि शेवटी उल्हासा वेलू गगनाला भिडवणारी माँसाहेब जिजाऊ ही माझ्या दृष्टीनं शिवछत्रपती यांची इष्ट आणि आद्य अशी गुरु आहेत. माँसाहेब या स्वतः शिवछत्रपतींच्या गुरु आहेत असं माझं एक म्हणणं आहे. मला असं वाटतं की जेव्हा छत्रपतींचा विचार होतो तेव्हा माँसाहेब जिजाऊंचा विचार झाल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्ही साधं बघा, कुणाच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी सांगितली तर ती आपण पूर्ण करूच असं नाही. आपण त्या गोष्टीला तिलांजली मुठमाती देऊन मोकळं होऊ. इव्हन आई वडिलांनी जरी आपल्याला हे सांगितलं तरीही काही लोक ऐकतीलच असं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊ साधारण वय वर्ष 7-8 या वर्षात हे सांगतायत की तुला तुझं राज्य निर्माण करावं लागेल, तुला चाकरी करता येणार नाही, आणि तुझ्या वडिलांना जे करावं लागलं ते दुर्दैवाने त्यांना जहागिरी पत्करावी लागली, मात्र तुला तसं करून जमणार नाही. आणि माँसाहेब अशा राज्यकारभार करत शहाजी राजांच्या उपस्थितीत बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर छोटे शिवछत्रपती बसलेले आहेत आणि न्यायदानाचं उत्तम असं काम चालू आहे. ते काम झाल्यानंतर शिवछत्रपती उठतायत आणि माँसाहेबांना विचारतायत की माँसाहेब
तुम्ही आता न्यायदान केलं, परंतु न्याय हा द्यावा लागतो का, ज्याचा त्याला तो मिळत नाही का? त्यावेळेस मासाहेब म्हणतायत की न्यायदान म्हणजे ते न्यायाचं दान असतं, सत्याचं दान असतं, तत्वांचं दान असतं, ते समोरच्याला द्यावं लागतं. अन्याय हा कुठेही सहजपणे घडत राहतो, परंतु न्याय हा जाणीवपूर्वक घडवावा लागतो. आणि उत्तम असा न्याय घडवण्यासाठी त्या न्यायासनाच्या मागे उत्तम असं सिंहासन उभं करावं लागतं. जेव्हा न्यायाधीशाच्या मागे त्याचा राजा उभा असतो आणि त्याला एक प्रकारचा अभय देत असतो की रामशास्त्री प्रभूने यांच्या बाण्यानं आपण जसं म्हणतो तशा पद्धतीनं जो उचित योग्य असा न्याय असेल, जो सत्यावर आणि वस्तुस्थितीवर आधारित असेल, जो कोणाच्या साठीचा फक्त नसेल तर सत्य या गोष्टीसाठीचा असेल, तो न्याय तू दे. त्याच्यासाठी मी तुझ्या मागं अभय देणारं, संरक्षण देणारं माझं सिंहासन उभं केलेलं आहे, असं जेव्हा राजा सांगतो तेव्हा न्यायदान व्यवस्थित पद्धतीनं होऊ शकतं. अन्यथा न्यायदानामध्ये पारदर्शकता उरत नाही आणि भ्रष्टाचार झाल्याशिवाय राहत नाही. तर असं एक न्यायासनाच्या मागचं सिंहासन तुम्ही उभं कराल का राजे, असं मासाहेब शिवाजी महाराजांना विचारतायत. आणि शिवाजी महाराज उठतायत, त्यांच्याकडे नेत्र रोधून, त्यांच्याकडे डोळे मोठे करून, मुठी आवळून बघतायत आणि म्हणतायत की मासाहेब, मी हे एक असं सत्याचं न्यायाचं राज्य निर्माण करेल, मी एक असं रामराज्य निर्माण करेल, आणि तुमचं आमचं रामराज्य हे हिंदवी स्वराज्य झाल्याशिवाय राहणार नाही, ही मी या ठिकाणी तुम्हाला हे या ठिकाणी वचन देतो आणि अशी प्रतिज्ञा करतो. आणि मग पुढे शिवछत्रपतींचा जो सगळा इतिहास पुढच्या 50 वर्षांचा आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यामध्ये अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची बोटं तोडणं असेल, किंवा आग्र्याहून सुटका, किंवा त्यांच्या मावळ्यांच्या साथीनं आणि शिवछत्रपतींच्या एकूणच पराक्रमानं मावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे स्वराज्य निर्माण झालं ते आपण सगळे जाणतोच. आणि त्याच्यासाठीची मूळ प्रेरणा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये मासाहेब जिजाऊ आहेत, हे सत्य आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करायला लागेल. आणि पुढे जेव्हा शहाजी राजांचं निधन होत आहे त्यावेळेस मासाहेब जिजाऊ त्या काळच्या प्रथा परंपरेनुसार, माझं आता झालं, मी आता सती जायला निघते, अशा पद्धतीचा एक त्यांना दाह होतोय, त्यांना एक मानसिक आंदोलन संभवत आहे. त्यावेळेस स्वतः शिवछत्रपती, एकदम तरारी वाण्याचे शिवछत्रपती, कर्तबगार असणारे शिवछत्रपती मासाहेबांच्या पायाशी बसून धाये मोकळून रडलेले आहेत, असा काही इतिहास, असा काही प्रमाणातला इतिहास सांगितला जातो. की शिवछत्रपतींचं मासाहेबांना हेच म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न आताशा कुठेतरी मध्यावर आलंय, हळूहळू पूर्ण होईल अशी स्थिती असताना, तुम्ही हे स्वप्न दाखवलेलं असताना तुम्ही आम्हाला अर्ध्यावर सोडून जर जायचं होतं तर शेवटी हे स्वप्न का दाखवलं? जर तुम्ही नाही तर हे स्वप्न ज्यांनी दाखवलं ते नाही, तर त्या स्वप्नाला विशेष अर्थ नाही. त्यामुळे आम्हाला तुमचं सातत्यानं साकल्यानं मार्गदर्शन हवंय मासाहेब, तुम्ही असं जाऊ शकणार नाही. आणि शेवटी मासाहेबांचं हृदय परिवर्तन करण्याचं, मन वळवण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं. म्हणजे आई मुलासाठी काय करू शकते आणि मुलगा देखील मोठं असं व्यापक असं ध्येय प्राप्त करण्यासाठी, स्वराज्यासाठी आपल्या कर्तबगार कर्तव्य कठोर आईचं मन कसं वळवू शकतो, हे आई मुलाचं नातं हे या दृष्टीनं आपण बघू शकतो. ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला आणि जे आपल्याला नेहमी भारतीय संस्कृतीच्या संदर्भामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये, मानवतेच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष मार्गदर्शन ज्यांनी केलं, असे परमपूज्य आदरणीय साने गुरुजी, ज्यांनी आईवर खूप छान लिहिलंय, ज्याची श्यामची आई हे यांचं पुस्तक आहे. आणि आपल्याला ती साधारण ती कथा माहिती आहे की जेव्हा श्यामची आंघोळ आई 4-5 वर्षाचा श्याम असताना आंघोळ घालते, त्यावेळेस श्याम म्हणतो की माझ्या पायाला माती लागू देऊ नकोस. त्यावेळेस आई सहजगत्या उद्गारते की पायाला माती लागू नयेस म्हणून जसं जपतोस तसंच मनाला देखील माती लागू नयेस म्हणून कायम आयुष्यभर जपत राहा. कारण पायाला लागलेली माती काही काळानंतर पुसल्यानंतर किंवा साफसूफ केल्यानंतर ते नीट होऊ शकेल, परंतु मनाला जर एकदा गंज चढला तर तो गंज मातीचा किंवा लोखंडाचा तो खरवडून निघू शकणार नाही. त्यामुळे जेवढं शरीराला जपतोस तेवढं मनाला सुद्धा जप, असं सांगणाऱ्या साने गुरुजींच्या आई, ज्यांना बैव असं म्हणत असत. आणि मग परिस्थिती गरिबीची होती, शिक्षण वगैरे त्या भागात फारसं नव्हतं. हे नसल्या कारणानं त्यांना शेवटी काही काळ साने गुरुजींना, म्हणजे छोटा पांडुरंग सदाशिव साने श्याम, त्या श्यामला मामाकडे पाठवण्यात आलं. आणि काही कामानिमित्त मामा आणि घरचे बाहेर गावी गेलेले असताना, घरामध्ये असलेलं अन्न संपलेलं असताना, आता आपल्या पोटाची शेवटी जी आपल्याला
भूक आपल्या पोटामध्ये आहे ती कशी भागवायची या प्रश्नामध्ये प्रश्नांकित असताना छोटा श्याम असा वणवण भटकत असताना एका मंदिराजवळ विठ्ठलाच्या गेला असं म्हणतात. आणि तिथे गेल्यानंतर तिथे काही डाळे, मुरमुरे, चुरमुरे, लाह्या वगैरे असे पदार्थ ठेवलेले होते आणि काही पैसे देखील ठेवलेले होते. ते थोडे पदार्थ खावेत आणि तिथले 1-2 रुपये त्या काळचे खूप मोठे होते, 100-125 वर्षापूर्वी, ते आपण घ्यावेत आणि मग आपली गुजराण करावी असं त्याला वाटलं. तो जवळ गेला, तिथले चुरमुरे किंवा डाळे वगैरे जे होते ते उचलणार आणि त्या पैशांना हात लावणार. एवढ्यात त्याला समोरनं आवाज आला की माझा श्याम कधीही चोरी करणार नाही, माझा श्याम कधीही खोटं वागणार नाही. आणि मग तो आवाज म्हणजे श्यामच्या अंतर्मनातून त्याच्या आईच्या माध्यमातून आलेला तो आवाज होता असं म्हणतात. श्यामने हातात घेतलेले पैसे आणि ते अन्न तसंच टाकलं. भुकेल्या पोटी तो घरी गेला. तळमळत रात्र काढली, परंतु आईच्या विश्वासाला तो कधीच पारखा झाला नाही. आणि त्याच्यानंतर मग श्यामच्या आई वगैरे त्यांनी लिहिलं, आईबद्दल बरंच त्यांनी सुंदर लिहून ठेवले. ते पुस्तक देखील वाचायला हरकत नाही. भालचंद्र नेमाडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक, महान लेखक, त्यांना विचारलं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे, तेव्हा त्यांनी श्यामच्या आईचा उल्लेख केला. ते म्हणाले अत्यंत साधं सोपं सरळ, परंतु हे हृदयचे ते हृदय, म्हणजे हृदयापासून निघणार आणि हृदयामध्ये जाणार असं मी वाचलेलं एक महत्वाचं पुस्तक म्हणजे श्यामची आई पुस्तक. ज्या रामकृष्ण परमहंसांचा मी एक 10 मिनिटांपूर्वी उल्लेख केला आणि त्यांचं वचन उद्धृत करण्याचा इथे प्रयत्न केला, त्यांचे परमशिष्य असणारे परमवैभवी परमप्रतापी स्वामी विवेकानंदांना आणि आईबद्दलही फार मोठी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगणं महत्वाचं वाटतं. स्वामी विवेकानंद हे साधारण त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यांच्या गुरूंचंही महापरिनिर्वाण झालं आणि गुरुमातांचा म्हणजे शारदादेवीचा आशीर्वाद घेऊन भारत भ्रमण करण्यासाठी साधारण ते 1886-87 साली 87-88 साली निघाले आणि जवळपास 2-3-4 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं. त्यानंतर 1893 साली ते अमेरिकेमध्ये गेले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथं सर्वधर्म परिषद झाली आणि तिथे 4 वर्ष ते राहिल्यानंतर ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी तेव्हा श्रीलंका, कोलंबो वगैरे साधारण हा आपल्या पट्ट्यामध्ये असणारा भाग होता. तिथे ते आल्याबरोबर त्यांनी ती माती घेतली आणि ती धूळ त्यांनी कपाळाला लावली आणि ते म्हणाले द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी, की शेवटी ही भारताची धूळ ही माझ्यासाठी स्वर्गात समान आहे. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी, की हीच माझी आई आहे, हीच माझी माया आहे, हीच माझी ममता आहे. इतके दिवस मी या मातीपासून दूर राहिलो, आता इथून जाण्याचा माझा कसलाच निर्धार नाही. मी या मातीमध्येच राहून माझा अंत देखील या मातीमध्येच होईल अशी व्यवस्था करणार. आणि असं म्हणत ते पुढे गेले. स्वागत समारंभ सत्कार वगैरे सगळीकडे होत होते आणि मग ते घरी गेले. घरी गेल्यानंतर शेवटी संन्यस्त होते, परंतु आईचं बोलावणं आलं, आईनं बोलावलं असं काही लोकांनी सांगितलं. मग ते घरी गेले. घरी गेल्यानंतर आई त्यांना म्हणाली की बाळा, आता तू जगाचा स्वामी झालेला आहेस, त्रिखंड कीर्ती तत्ववेत्ता झालेला आहेस, आता मी तुला काहीतरी मागावं का आणि मागितल्यानंतर तू ते पूर्ण करशील का हे मला माहित नाही, परंतु तुझा जन्म व्हावा म्हणून, शिवाचा अंश पोटी यावा म्हणून काशीचा जो विश्वेश्वरय्या आहे त्याला मी एक प्रकारचा नवस केला होता आणि त्या नवसातून तू प्राप्त झाला. म्हणून त्या मंदिरात आणि चारी धामांना, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल वगैरे वगैरे सगळीकडे तुझ्यासोबत एकदा जाऊन यावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग स्वामी विवेकानंदांनी त्याला होकार दिला की काही दिवस आपले जातील, परंतु आपल्या आईची ही इच्छा आपल्याला पूर्ण करायला लागेल. आणि मग ते आईला घेऊन चारी धामाची यात्रा करण्यासाठी निघाले. विवेकानंद त्रिखंड कीर्ती तत्ववेत्ता झालेले होते. भारतातल्या सगळ्यांना आणि जगातल्या बहुतेकांना, युरोपमधल्या, अमेरिकेतल्या, इंग्लंडमधल्या बहुतेकांना ते माहीत होते. त्यामुळे ते जिथे जात असत तिथे त्यांच्यापाशी लोकांचा जथ्था जमा होत असे आणि एखादा हार येत असे, एखादं पुष्पगुच्छ येत असे आणि फुलांची उधळण त्यांच्यावर होत असे. हार आल्यानंतर ते लगोलग बाजूला सरकत असत आणि म्हणत असत की तुम्हाला हा विश्वविजयी त्रिखंड कीर्ती तत्ववेत्ता विवेकानंद दिसतो, परंतु तो ज्याच्यामुळे जन्मला, ज्यामुळे घडला, वाढला आणि शेवटी त्याचा वेलू गगनाला भिडला, ती त्याची आई आहे आणि त्याचे गुरु आहेत. गुरु आज हयात नाहीत, परंतु माझ्या आईला हार घाला, माझ्या आईवरती फुलं उधळा, ते झाल्यावर ते आपोआप माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल असं ते म्हणत असत. आणि मग लोक बाजूला, विवेकानंदांना बाजूला करून अगदी आईपाशी ते सगळं अर्पण करत असत. आणि मग चारी धामाची सगळी यात्रा वगैरे झाली आणि विवेकानंद त्यांचा दिग्विजय पूर्ण करून 1902 साली
त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि ते आपल्यातनं निघून गेले. आणि तेव्हा त्यांचं वय साधारण 39-40 वर्ष होतं आणि आईचं वय 75च्या आसपास त्यांच्या आईचं वय होतं. परिस्थिती नेहमी अशी असते की आईचं वय हे 75-80 वगैरे असतं आणि मोठ्या मुलाचं अथवा मुलीचं वय साधारण 25-30 वर्षाचं अंतर जरी गृहीत धरलं कारण ते 50पर्यंत वगैरे असू शकतं. हा साधारण अदमास आहे, अंदाज आहे. परंतु इथे उलट होत होतं. 40 वर्षांचा आपला दिग्विजय घडवणारा पुत्र हा चितेवर पडलेला होता, त्याला अग्नी देण्याचा समय होता. विवेकानंदांची शिष्या भगिनी निवेदिता बाजूला बसलेली होती. विवेकानंदांच्या माता भुवनेश्वरी देवी दत्त या बाजूला बसलेल्या होत्या. अग्निदहनाचा कार्यक्रम होणार होता. शेवटचं दर्शन मुलांना आईचं घ्यायला अपेक्षित होतं, परंतु आता मुलगा चितेवर असल्यामुळे आई मुलाच्या त्या देहाच्या जवळ गेली. देहाच्या जवळ गेल्यानंतर आईनं दोन्ही हात जोडले आणि म्हणाली की पोरा, तू कधीच या जगाचा नव्हतास, एका वेगळ्या जगातून तू आला होतास, काही दिग्विजय घडवण्यासाठी आला होतास आणि तू निघून गेलास. तू आम्हाला नेहमी सांगत होता या जगात ईश्वर आहे, हा देह नश्वर आहे, परंतु आपल्याला आपलं काम करून निघून जायचं आणि तू तुझं काम करून लोकांमधला देव जागा करून आता निघून जातोयस. परंतु फक्त परमात्म्याच्या जवळ तू जेव्हा स्वर्गात जाशील तेव्हा माझी एक प्रार्थना कर, माझी एक प्रार्थना अर्पण कर आणि ती पुरी करण्याची विनंती कर की काही काळानंतर अगदी लगोलग माझ्या मागून माझ्यानंतर माझी आई सुद्धा येणार आहे. त्यामुळे माझ्या देहाच्या बाजूलाच माझ्या आईसाठी सुद्धा तेवढीच जागा राखून ठेव. 3.5 फुटांची जागा, 3.5 हातांची जागा जी असेल ती जागा राखून ठेव. असं तू परमेश्वराला माझ्या वतीनं सांग. तू पुढे जा, मी मागोमाग येतच आहे. असं विवेकानंदांच्या आईने विवेकानंदांना विनंती केली. दोन्ही हात जोडले आणि त्यानंतर त्यांच्या देहाला अग्नी दिला आणि ते निघून गेले. की शेवटी जगताना माझा पुत्र हा माझ्या जवळ असावा, परंतु माझ्या नंतर सुद्धा किंवा त्याच्यानंतर सुद्धा आम्ही दोघं जण एकमेकांच्या सातत्यानं साकल्यानं नेहमी सोबतच असावे. अशा पद्धतीची रचना ही फक्त आईच्या मनामध्ये असू शकते. बाकी फारसं कोणी हा विचार व्यक्त देखील करणार नाही. आणि म्हणून कोणीतरी आजची मुलं मुली जेव्हा प्रेमाचा विचार वगैरे व्यक्त करतात आणि एखादा मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो आणि मुलगी मुलाच्या प्रेमात पडते, आकंठ बुडालेले असतात, जगाचं त्यांना कसलंही भान नसतं आणि म्हणतात मी याच्याशिवाय जगू शकत नाही, मी हिच्याशिवाय जगू शकत नाही, तेव्हा सांगावं असं वाटतं की 9 महिने 9 दिवस प्रसूतीच्या प्रचंड वेदना सहन करून ज्या आईनं आपल्याला वाढवलेलं असतं आणि मग कालांतरानं आपल्याला आई जन्म देते आणि आईपासून तो देह वेगळा होतो आणि मग हळूहळू वाढू लागतो आणि मग तो स्वतंत्रपणे जीवन जगू शकतो. 9 महिने 9 दिवस ज्या आईच्या पोटामध्ये आपण अत्यंत सुरक्षित वातावरणात राहतो, त्या आईच्या पासून निघाल्यानंतर आपण जर दूर राहू शकत असू तर जगामध्ये कोणीही कोणापासूनही कितीही काळ दूर राहू शकेल. हे तत्वज्ञान या मुला मुलींना समजावून सांगावं असं वाटतं. कारण फक्त एका विशेष अशा प्रेमालाच ते प्रेम समजून बसलेले असतात आणि शेवटी सगळं जग विसरलेले असतात. परंतु त्यावेळेस त्यांना शिवछत्रपती असतील किंवा साने गुरुजी असतील, विवेकानंद असतील, आंबेडकर असतील, सावरकर असतील, गांधीजी असतील, या सगळ्यांच्या त्यांच्या मातृभूमीवरच्या आणि आईवरच्या प्रेमाची आठवण करून देणं मला कर्तव्य वाटतं. ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमधले थोर समाज सुधारक, आपलं सगळेजण त्यांना जाणतो. इतिहासामध्ये आपण सगळे त्यांचा अभ्यास केलेला आहे. ते ईश्वरचंद्र विद्यासागर ब्रिटिशांच्या काळामध्ये एका शाळेमध्ये नोकरी करत होते आणि आईची तब्येत बरी नाही असं वर्तमान त्यांच्या कानी आलं म्हणून त्यांनी रजेसाठी विनंती केली. आता त्या ठिकाणी रजा मंजूर करणं शक्य नव्हतं मुख्याध्यापकांना, म्हणून त्यांनी नकार भरला आणि त्यावेळेस ईश्वरचंद्र विद्यासागर नोकरीचा राजीनामा त्यांनी तत्काळ दिला की मला माझ्या आईला भेटण्यासाठी तुम्ही जाऊ देत नाहीये, तर अशा नोकरीला मी लाथ मारतो. त्या नोकरीला राजीनामा देऊन ते निघून गेले. पुढे गेल्यानंतर एके ठिकाणी भरपूर पाणी होतं, प्रवाह पतित असं होतं, भरपूर पाणी पडत होतं आणि अगदी मोठी नदी किंवा मोठा तलाव व्हावा अशा पद्धतीचं जवळपास 1.5-2-3 किलोमीटरचं पाणी, त्या पाण्यामध्ये त्यांनी उडी मारली आणि पोहत 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 शेवटी त्या आईला भेटायला गेली. आईला घडलेला प्रसंग वर्तमान त्यांनी आईच्या कानी घातलं. मग आई म्हणाली, अरे वेड्या, केवळ मला भेटण्यासाठी तू एका नोकरीचा त्याग करून आलास? तो म्हणाला, अगं आई, जी नोकरी आणि जी जबाबदारी मला तुझ्यापासून विलग करते आणि भेटू देत नाही, त्या नोकरीला मी लाथ मारीन. अशा किती नोकऱ्या मी फक्त तुझ्यासाठी सोडून देईन. आईच्या डोळ्यामध्ये ते ऐकून पाणी आलं की आपला हा भाबडा मुलगा, याला आता व्यवहार शिकवणं गरजेचं आहे असं आईला वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग तो म्हणाला की मी पाणी खूप होतं, पोहत पोहत आलो. आई म्हणाली, अरे तुला तर विशेष पोहता येत नव्हतं,
तरी तू कसा पोहोचलास? त्यास तो म्हणाला, मी काहीच नाही केलं आई. भरपूर पाणी दिसलं आणि त्या पाण्यामध्ये उडी मारण्यापूर्वी मी आई हा शब्द उच्चारला. मी पाण्यात उडी मारली, मी काही प्रमाणात पोहत तरंग तिथपर्यंत पोहोचू शकलो. आई या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य असतं आई, की एवढा मी पाणी तरून आलो. अनेक लोक जीवनाचा भवसागर तरून जाऊ शकतात एवढं सामर्थ्य आई या शब्दामध्ये असतं. आई तुझे आशीर्वाद सतत माझ्यावर असू देत. अशा पद्धतीची ईश्वरचंद्र विद्यासागरांनी आईनं विनंती केली. एक साधारण मला आठवतं, साधारण 7-8 महिन्यांपूर्वी शंकराचार्यांवर मी या ठिकाणी एक भाषण आपल्या साक्षीनं दिलेलं होतं. त्या शंकराचार्यांचीच अशीच अद्भुत, अतुलनीय आणि विलक्षण अशी सुंदर कथा आहे. शंकराचार्यांची अशी खूप इच्छा होती की त्यांनी संसाराचा त्याग करून, संन्यस्त होऊन, संपूर्ण सुरुवातीला मुक्ती मिळवून जगाला देखील मार्गदर्शन करण्यासाठी घरातून निघून जावं. आणि आईला अनेकदा त्यांनी विनवणी केली. आईला म्हणाले, मला जाऊ दे. आई म्हणाली, तू गेलास तर शेवटी मी इथे एकटी आहे. तुझ्या भरवशावर मी पुढचा काळ कंठतीये. आणि जर तूच गेलास आणि तुझं काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार. त्यावेळी शंकराचार्य म्हणाले, आई काहीच हरकत नाही, तू मला जाऊ दे. मी जीवन उत्तम जगण्याचा प्रयत्न करीन. मी जगाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. जगाला परमेश्वराला भेट घडवून देण्याचा प्रयत्न करीन. आणि तुला जेव्हा माझी गरज असेल तुझ्या अंतःकाळी तेव्हा मी आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस आईची परवानगी घेऊन शेवटी शंकराचार्य घरातून निघून गेले. आणि मग अनेक ठिकाणी त्यांनी देशाटन केलं, भ्रमंती केली, लोकांना मार्गदर्शन केलं, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त केलं, एक प्रकारची मुक्ती प्राप्त केली, एक प्रकारची अंतिम अवस्था प्राप्त केली. आणि त्यांच्या कानी असं वर्तमान आलं की आता आईचा अंतःकाळ जवळ येतोय, जायला या ठिकाणी जायलाच लागेल, गेल्याशिवाय पर्याय नाही. ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांची आईचं तिथे निधन झालं. आणि त्यानंतर मग शेवटी जी अंतक्रिया आहे किंवा दशक्रिया विधी आपण ज्याला म्हणतो किंवा अंत्यसंस्कार हे करायचं होतं, तर तिथल्या काही तर्ककठोर आणि धर्मांध अशा ब्राह्मणांनी एक प्रकारचा आग्रह धरला, दुराग्रह केला, अट्टहास केला की तुम्ही संन्यस्त होऊन या जगातून, घरातून संन्यास घेऊन निघून गेलेले आहात, म्हणून हा धर्म आणि हे तत्वज्ञान तुम्हाला आईला अग्नी देण्याची परवानगी देत नाही, हे तुम्हाला करता येणार नाही. त्यावेळी शंकराचार्यांनी सांगितलं की जो धर्म मला माझ्या आईचा अंत्यसंस्कार करू देत नाही, त्या धर्माला आणि कर्मकांडाला मी मानित नाही. आणि शेवटी तो अंत्यसंस्कार केला. परंतु ते त्यांच्या वृत्तीपासून दूर हटले नाहीत. शेवटी त्या अनेक लोकांनी आग्रह धरला की यांना धर्मातून बहिष्कृत करावं. त्यावेळेसही शंकराचार्य म्हणाले की आईपासून मला माझा धर्म तोडत असेल तर त्या धर्माला मी मानत नाही, त्या धर्मामध्ये बदल करण्याची आज आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि शंकराचार्यांनी पुढे फार महान काम केलं, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. या सगळ्यांची आठवण झाल्यानंतर खचितच मला गांधीजींची आठवण होते की गांधीजी जेव्हा लहान होते तेव्हा गांधीजींच्या आणि त्यांच्या भावंडांसाठी सगळं चांगलं व्हावं म्हणून त्यांची आई सातत्यानं साकल्यानं उपवास करीत असे. आपल्याकडे जशी संकष्टी किंवा चतुर्थी किंवा एकादशी वगैरे सगळं केलं जातं, त्या गुजराती त्या कुटुंबामध्येही ते सगळं ते करत असत. त्या धर्मधिष्ठ होत्या, धर्मावरती त्यांचा परंपरांवरती विश्वास होता. आणि मग हा छोटा मोहनदास याला फार काळजी वाटत असे की जवळपास 24 तास पाणी न पिता, अन्न न घेता आपली आई मौन व्रत धारण करून पूर्णपणे उपवास करते आणि आपल्यासाठी करते हे त्याला बघवत नसे. आणि मग अगदी तो आईला विचारत असे की किती वाजेपर्यंत तुझं हे चालणार आहे. आदल्या दिवशी तो विचारून ठेवत असे. आई सांगत असे 24 तास असे. आणि मग त्याचं सतत घड्याळीकडे लक्ष असे की शेवटी माझ्या आईचा उपवास कधी संपतो. आईचा उपवास संपल्यानंतर आईला मी पहिला घास खाऊ घालणार, हे मोहनदासचं आईवर प्रेम होतं. आणि कधी कधी तर ते असं म्हणतात की त्या मोहनदासने काही वेळा, आता अगदी 5:35 झालेले आहेत, तर अगदी 5:35ला 7:35 करण्याचा उद्योगही त्यांनी त्या काळात केला होता की पटकन 12 वाजावेत जेणेकरून माझ्या आईला मला पटकन अन्न देता यावं आणि या उपवासातून मुक्त करता यावं. तर अशा पद्धतीचं आईचं प्रेम, हे आईचे संस्कार. आणि आईने शपथ घातली मोहनदासला की तू परदेशात गेलास तरी सुद्धा तू परस्त्रीला स्पर्श करणार नाहीस, तू मांस मटण यांचं कुठलंच सेवन करणार नाहीस आणि तू कुठलंही व्यसन करणार नाहीस. शेवटी आईला वचन देऊन महात्माजी निघून गेले. परंतु त्यांच्याकडनं तिथे काही प्रवाद घडले असं म्हणतात. परंतु त्यांनी मोठ्या अश्रुधारांनी, नयनाश्रूंनी आईची माफी मागितली की माझ्याकडनं चूक झाली, मी परत कधी असं करणार नाही, तू दाखवलेल्या मार्गावरच मी चालण्याचा आयुष्यभर
प्रयत्न करत राहील. तर अशा पद्धतीच्या या महापुरुषांच्या आईचे उदाहरण बघितल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये चालत बोलत जगत असताना आपल्या आईशी ज्या पद्धतीचं वर्तन करायला हवं, काय करायला हवं, याचा एक आदर्श वस्तुपाठ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्यांना त्यामुळे आई आहे त्यांनी आईला जपावं, ज्यांना आई नाही त्यांनी आईचं चिंतन करत बसावं. आणि एखादी गोष्ट करत असताना मला एकाने असं सांगितलं, एका प्रवचनकाराने, की एखादी गोष्ट करताना मी काय करतो, तर मी ती गोष्ट करण्यापूर्वी माझ्या आईचा चेहरा समोर आणतो, की जर आई असली असती तर ही गोष्ट करणं आईला आवडली असती की नाही, तिच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झालं असतं की नाही. जर ती हसेल असं मला वाटत असेल तर ते काम मी करतो, आणि जर माझ्या आईला या कामाने दुःख होईल असं माझं वाटत असेल तर मी ते काम करत नाही. म्हणून जीवन जगत असताना तो मला असं म्हणाला की राज्यघटना, संविधान वगैरे याचं आपण पालन करतो, परंतु व्यक्तिगत जीवन जगत असताना माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार करून दिलेले, शेवटी ते संस्कार हीच माझ्या जीवनाची घटना आहे आणि तेच माझ्या जीवनाचं संविधान आहे. त्या पद्धतीनंच मी जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे सहसा माझं पाऊल चुकीच्या मार्गाकडे पडत नाही, असं त्यानं मला सांगितलं. मध्यंतरी आईच्या संदर्भामध्ये असंच वाचन करत असताना आणखी एक सुंदर असा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला, की एखादी आई एखाद्या मुलासाठी, लेकरासाठी काय करते, परंतु कधी कधी मुलांना त्याची जाणीव नसते, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ बरीच निघून गेलेली असते, परंतु आई परत आणता येत नाही. असं म्हणतात की आई असताना आईची किंमत कळत नाही, आणि जेव्हा आई जाते तेव्हा आता कशालाच किंमत नाही, एवढंच मात्र आपल्याला कळतं, बाकी काहीच कळत नाही. तर असाच एक छोटा मुलगा होता, आणि त्याला त्याची आई फारशी आवडत नसायची. याचं कारण असं आहे की त्याच्या आईचा जो एक डोळा होता, दोन डोळे आपले असतात, हे नैसर्गिकरित्या आपण त्या डोळ्यांनी बघू शकतो, परंतु एका डोळ्याने ती आंधळी होती आणि तिला ते काही दिसायचं नाही फारसं व्यवस्थित, आणि त्यामुळे तिचा चेहरा असा फारसा सुंदर दिसत नसे, तो कुरूप वाटत असे त्या मुलाला. म्हणून त्या मुलाला आई आवडत नसे आणि तो फारसा आईला कुठे घेऊन जात नसे. परंतु हळूहळू काळ पुढे गेला, आईने त्याला शिकवलं, तो शिकला, मोठा झाला, आणि मोठा झाल्यानंतर तो बराच प्रसिद्धीस पावला. आणि आता मला आई तुला सांभाळायला वेळ नाही असं म्हणत त्याने आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवून दिलं. वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर याच्या पत्नीचा आणि मुलाबाळांचा कार्यभाग, संसार वगैरे व्यवस्थित सुखासमाधानाने चालू होता. हा फार मोठा असा उद्योगपती झालेला होता, भरपूर पैसे कमावलेले होते, आणि आई जरी सोबत नसेल तरी आईचे काही संस्कार सोबत होते, म्हणून कृतज्ञता बाळगावी, समोरच्याला मदत करावी वगैरे वगैरे अशा काही गोष्टींचं तो पालन करत असे. म्हणून एके ठिकाणी तो खूप मोठ्या एका संस्थेला त्याने काही लाख रुपयांचा त्या काळामध्ये 50-60 वर्षांपूर्वी निधी दिला. आणि निधी दिल्यानंतर त्याचे शिक्षक त्याला त्या कार्यक्रमामध्ये भेटले. कार्यक्रम वगैरे झाला आणि शिक्षक भेटले, मग जुन्या आठवणी निघाल्या, आणि मग जुन्या आठवणींना उजाळा देत देत शेवटी आईपर्यंत विषय येऊन पोहोचला. अरे तुझी आई खूप कष्टाळू आहे, तुझी आई खूप चांगली आहे, तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. तो म्हणाला, पण माझी आई मला आवडत नाही, कारण माझ्या आईचा एक डोळा आंधळा आहे, आणि माझ्या आईचं वागणं बोलणंच मला खूप तिडी काढणार आहे, तिचे विचार काही मला पटत नाहीत वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस शिक्षक म्हणाला की मला असं वाटतं की तू आता मोठा झालेला आहेस, तर तू स्वतःला खूप शहाणा समजतोय. तो म्हणाला, तुम्हाला असं का वाटलं? नाही, तू गर्वानं उन्मत्त झालेला आहेस असं मला वाटतं. त्यावेळेस तो विद्यार्थी म्हणाला, तुम्हाला असं का वाटतं? मी तर एवढी मदत या संस्थेला केली, काही लाख कोटी रुपयांची वगैरे मदत केली. तर तो म्हणाला की तू एवढी मदत केली, परंतु ज्या आईमुळे तू हे सगळं करू शकलास, शिकू शकलास, त्या आईला तू विसरलास. तू जन्मलास तेव्हा तुला एक डोळा होता, तुझ्या आईला दोन डोळे होते, परंतु तुझ्या आईनं नेत्रदान करून एक डोळा तुला देण्याचं काम केलं, आणि म्हणून तिला एक डोळा आहे आणि आज तुला दोन डोळे आहेत, आणि तू जे सगळं बघू शकतो, करू शकतो, ही आईची देण आहे. आणि मुलाला खूप पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर तो वृद्धाश्रमामध्ये आईला शोधायला गेला, परंतु 4 दिवस आधीच आईचा मृत्यू झालेला होता. त्या दोघांची गाठभेट होऊ शकली नाही. आईनं तिच्यापाशी असलेली काही संपत्ती, काही जमीन त्याच्या नावावर केली होती, आणि सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी काय केलं हे मी तुला कधी सांगितलं नाही, कारण आई म्हणून केवळ कर्तव्य करायचं असतं, आपला डंका पिटायचा नसतो हे मी जाणते, परंतु निश्चितच जेव्हा तुला हे सत्य समजेल तेव्हा मी तुला दिलेल्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणतात. आणि मुलगा घाय मोकळून रडला, परंतु ती वेळ निघून गेली. म्हणून शेवटी काही सत्य जीवनातली जी आहे त्यातलं एक सत्य हेच की आई वडिलांसाठी आई वडील नसताना वर्षश्राद्ध, पिंडदान, अन्नदान, कावळा शिवणं वगैरे अनेक लोक करतात, आणि प्रथा परंपरांनुसार विश्वास असेल तर त्या गोष्टी धर्माच्या नुसार बरेच लोक करतात, करणंही आवश्यक असतं असं अनेक लोक मानतात.
परंतु त्यावेळेस जिवंत असताना आपल्या आई वडिलांना आपण नेमकं कसं वागवतो, आपल्या आई वडिलांवर आपण किती प्रेम करतो, याचाही विचार आमच्यासारख्यांना या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जिवंत माणसाला, आईला, वडिलांना अन्न द्यायचं नाही आणि ते गेल्यानंतर 4-2 लोकांना खुश करण्यासाठी आणि समाजामध्ये वाहवा मिरवण्यासाठी, स्वतःची कॉलर अभिमानानं वर करण्यासाठी आणि मी कशी शास्त्र पाळतो, मी कसा धर्म पाळतो हे दाखवण्यासाठी आपण अनेक उद्योग त्यानंतर करत असतो. परंतु ते जीवन जगत असताना जर उद्योग झाले तर त्याला खूप मोठा अर्थ प्राप्त होईल असं मला प्रामाणिकपणानं या ठिकाणी वाटतं. या संदर्भामध्ये आईविषयी विचार करत असताना मला नेहमी असं वाटतं की आई ही केवळ एक व्यक्ती नाही आहे, तर आई ही एक वृत्ती आहे. म्हणून प्रशांत मोरे नावाचा एक कवी, माझा एक मित्र आहे, त्याने एक कविता लिहिली, माझ्या मायेपुढे थिटे सारे राऊळ देऊळ, माझ्या मायेपुढे थिटे सारे राऊळ देऊळ, तिच्या पायापाशी आहे माझे अजिंठा वेरूळ. की मी अजिंठ्याला गेलो नाही, मी वेरूळला कधी गेलो नाही, परंतु माझ्या आईच्या चरणांचं पाणी अमृत म्हणून मी पितो, कारण तिथेच अजिंठा आहे, तिथेच वेरूळ आहे, तिथेच केदारनाथ आहे, तिथेच बद्रीनाथ आहे. हीच माझी भावना आहे. आणि अशी भावना व्यक्त करणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत, कारण फक्त स्वतःच्या आईपुरता विचार न करता आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीये, तर आई म्हणजे एक वृत्ती आहे, अशा पद्धतीचा त्यांचा विचार असतो. आणि म्हणून तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली पुरुष असून सुद्धा त्यांना अनेक लोक माऊली म्हणतात. विठू माऊलींचंही तसंच आहे. विठ्ठल हे साक्षात पुरुष म्हणजे नरदेह, त्यामध्ये स्त्रीत्वाचा अंश आला कसा, तर त्यांची जी भावना होती ती एका दोघांसाठी नव्हती, तर ती सगळ्या जगासाठी होती. म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, ज्ञानेश्वर म्हणून गेले. विठ्ठलांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि विठ्ठलांचं पण काम कोण्या एका संतासाठी, कोण्या एका महंतासाठी नव्हतं, तर संपूर्ण जगाच्या मुक्तीचं विठ्ठलांचं स्वतः आशीर्वाद देण्याचं काम होतं. म्हणून काही लोक साने गुरुजींना पण माऊली वगैरे म्हणायचे. त्याचं कारण म्हणजे आईचं हृदय त्या पुरुषांमध्येही होतं. म्हणून अनेक वेळा असं मला वाटतं की आई ही एक फक्त व्यक्ती नाहीये, तर आई एक वृत्ती आहे. आणि जिथे इथे प्रेम, ममत्व, माया, काळजी, शुद्ध हृदय असेल तिथे तिथे आई वसेल, ही माझी व्यक्तिगत भावना आहे. दुसरं म्हणजे आई निघून गेली तरी एक वेळ हरकत नाही, परंतु जगामधला आई पण हे कायम टिकलं पाहिजे. आणि ते आई पण प्रत्येकाच्या जीवनातून, जगण्या वागण्यातून प्रगट होऊ शकतं, ते पण प्रगट व्हायला पाहिजे असंही मला नेहमी वाटतं. आणखी एक विचार बघा, तुम्हाला पटतो का? जरासा क्लिष्ट असा विचार आहे, परंतु तरी थोडा विचार करता करता मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय, अजूनही त्यावर काम चालू आहे. ते असं की एखादी मुलगी ही साधारण 25-27 वर्षाची असताना आजच्या काळामध्ये तिचं लग्न होतं, आणि तिचं लग्न झाल्यानंतर साधारण 28, 30, 32 तिचं वय असताना तिला पुत्ररत्न किंवा पुत्री किंवा पुत्र जे असेल ते प्राप्त होतं. म्हणजे आता बघा की एखाद्याला 30व्या वर्षी जर मुलगा झाला एखादीला, तर मुलगी म्हणून तिचं वय 30 असतं, परंतु आई म्हणून तिचं वय 0 झालेलं असतं. आणि ती जेव्हा 35 वर्षांची होते तेव्हा तिचं खरं वय 35 असतं, पण आई म्हणून ती केवळ 5 वर्षांची असते. तिचं वय जेव्हा 50 होतं, 55 होतं, तेव्हा तिचं ते वय वजा करून मुलाचं किंवा मुलीचं जे वय आहे तेवढं तिच्या आईपणाचं वय आहे. म्हणून जेव्हा त्या बाईच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो तेव्हा त्या बाईमधल्या आईपणाचाही जन्म झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशाच मुलींना आई तेव्हा कळायला लागते, एक पहिली वेळ जेव्हा त्यांचं लग्न होतं आणि दुसरी वेळ जेव्हा त्या स्वतः आई होतात. आणि जेव्हा आपल्या आईचं दुःख काय आहे, तिच्या वेदना काय आहेत, हा साधारण अंदाज मुलींना यायला लागतो. मी अशाही काही मुली जवळून बघितलेल्या आहेत की ज्यांचं त्यांच्या आईवर प्रेम होतंच, प्रश्नच नाही, परंतु लग्न झाल्यानंतर आई त्यांना अधिक कळायला लागली. आणि जेव्हा त्यांना त्यांची डिलिव्हरी वगैरे झाली, प्रेग्नन्सीचा तो काळ होता, तेव्हा आई जास्त कळायला लागली. आईचा त्याग काय असू शकेल, आईच्या वेदना काय असू शकतात, यातना काय असू शकतात, हे त्यांना तेव्हा कळायला लागलं. कारण असं म्हणतात की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपण जेव्हा त्या वंशामध्ये जातो तेव्हा ते सगळं आपल्याला कळायला लागतं. आपली आई घरात असताना साध्यापणानं दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत हजारो गोष्टी ती उरकून टाकते. आणि 4 दिवस जर ती आपल्यासोबत नसेल, आमच्यासोबत नसेल, तर आम्हाला ती 4 कामं करणं सुद्धा जड होतं. आणि तेव्हा कळतं की आई किती करते, काही न बोलता करते, काही न दाखवता करते, करत राहते, शेवटी करून मोकळी होते. अशा पद्धतीचं फक्त आईचं व्यक्तिमत्व असू शकतं. आणि म्हणून
पुरुषांमधलं मातृत्वही आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आई आणि बाई आणि आईपणाचा आणि बाईपणाचा जन्मही विचारात घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की एकाची असते ती आई, अनेकांची असते ती माता आणि हजारोंची असते ती माऊली. म्हणून ज्ञानेश्वर माऊली, म्हणून विठू माऊली, म्हणून मदर तेरेसांनाही अनेकांनी आई मानलं. की मदर तेरेसांनी काय केलं, कसं केलं, शेवटी त्यांचा विचार काय होता, त्यांचा हेतू काय होता, मग धर्म परिवर्तनाचा हेतू वगैरे होता का काय, हे सगळं बाजूला ठेवलं तरी पण कुष्ठरोग्यांची त्यांनी जी काही सेवा केली, हजारो लाखो कुष्ठरोग्यांची, ते आपल्याला मानायला लागेल. सिंधुताईंनी सुद्धा ती अनाथांची आई झाली. नवऱ्यानं टाकल्यानंतर स्वतःच्या मुलीसोबत घरदार सोडून ती निघून गेली आणि शेवटी अनेक कामं, छोटी मोठी कामं करत करत शेवटी हजारो लेकरांची माता होण्याचं भाग्य सिंधुताईला प्राप्त झालं. ते केवळ स्वतःच्या मुलाबाळांचं सुख पाहता यावं म्हणून नाही, तर सगळ्यांचं सुख त्यांनी पाहिलं. जिजाऊंबद्दल हेच सांगितलं जातं की शिवाजी राजांना, संभाजी राजांना त्रास झाल्यानंतर जिजाऊंचं हृदय तुटायचं प्रश्नच नाही, परंतु तानाजी, नेताजी, येसाजी, बाजी या सगळ्यांना जेव्हा वीरमरण आलं तेव्हा सुद्धा मासाहेब जिजाऊ धाय मोकळून रडल्या होत्या. कारण माझ्यासाठी माझा बाजी, माझा तानाजी, माझा येसाजी किंवा कोणीही असेल, हे सगळे शिवाजी संभाजी सारखेच आहेत. हीच त्या आईची भूमिका होती, भावना होती, तिचं तत्व होतं. आणि म्हणून केवळ एकाची ती आई, अनेकांची ती माता आणि हजारो लाखोंची असते ती माऊली असते. म्हणून तुम्ही बघितलं तर साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, हे संत आहेत. या लोकांनाही अनेकांना त्यांची स्त्री रूप पण आहेत आणि अनेक लोक त्यांना आई, माता, माऊली या रूपात सुद्धा बघतात. याचं कारण हेच आहे की यांच्या वचनावर विश्वास ठेवून, प्रेमावर, काळजीवर, आशीर्वादावर विश्वास ठेवून आम्ही आमचं जीवन उत्तम प्रकारे जगू शकतो, हा भाव या सगळ्यांच्या मनामध्ये असतो. आणखी तसंच एक नाव म्हणजे बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे. बाबा आमटे हे त्यांचं जीवन जगत होते, कुष्ठरोग्यांची सेवा करत होते, त्यांनी अनेक गरजूंसाठी काम केलं. परंतु ते करत असताना साधनाताई आमटे यांचं देखील अत्यंत मोलाचं त्या ठिकाणी योगदान आहे. की बाबा ही सगळी समाजसेवा करत असताना, दारू वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना त्या कुष्ठरोग्यांना काय हवं नको त्यांची शुश्रूषा करणं, सेवा करणं, याचं काम साधनाताईंनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं होतं. आणि म्हणून केवळ आई आणि माता न राहता हजारोंच्या लाखोंच्या त्या माऊली झाल्या, हे भाग्य त्यांना प्राप्त झालं. हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी विशेष आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की शुद्ध सात्विक भाव, शुद्ध हृदय, निरपेक्षता या सगळ्या गोष्टी आईच्या ठाई वसलेल्या असतात. आणि बघा, एखादे वडील लवकर गेल्यानंतर आईला वडिलांची पण जबाबदारी घेऊन त्या मुलाबाळांचं आई वडील दोघंही आईलाच व्हायला लागतं. आणि आई जर निघून गेली असेल तर आईची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्या वडिलांनाच त्या मुलांची आई पण व्हावं लागतं आणि वडील सुद्धा व्हावं लागतं. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की केवळ आई आणि स्त्री हाच संबंध आपल्याला मर्यादित करता येणार नाही, तो तर मोठा विशेष भाग आहेच. परंतु जिथे जिथे सच्च हृदय आहे, जिथे जिथे आपुलकी आहे, प्रेम आहे, तिथे तिथे आई पण आहे, तिथे तिथे आई आहे. आणि या आई या व्यक्तीपेक्षाही आई या वृत्तीचा, आई या प्रवृत्तीचा डंका जगभर वाजत राहायला पाहिजे असं मला वाटतं. की एक थोर लेखक, रशियन लेखक, त्यांनी मानवतावादी क्रांतिकारी मानवतावाद सांगितला, मॅक्झिम गॉर्की. त्यांचं आई हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. जसं मी साने गुरुजींचं तुम्हाला म्हटलं तसंच श्यामच्याई हे पुस्तक आहे. तसंच थोडंसं अवघड असेल ते पुस्तक वाचायला हरकत नाही. आणि तुम्ही हा सिनेमा नक्की बघितला असेल, मदर इंडिया. त्या मदर इंडिया या सिनेमामध्ये आपला मुलगा हा कुठेतरी अपप्रवृत्तींच्या मागे लागलेला आहे हे समजता क्षणी त्या आईनंच त्या मुलाला त्या ठिकाणी मारून टाकलेलं आहे. किंवा वास्तव हा चित्रपट आहे, त्यामध्ये आईनंच स्वतःच्या मुलाला अपप्रवृत्तीकडे गेल्यामुळे मारून टाकलेलं आहे. म्हणजे आई ही फक्त अत्यंत साधी, भोळी, भाबडी अशी असते असा जर काहींचा समज असेल तर असं नाहीये. आई काय करू शकते हे फक्त आईच जाणते, परंतु ती फक्त वेळ यायला लागते. मध्यंतरी व्यंकटेश माडगुळकरांची एक कथा माझ्या वाचनात आली, त्याचाही साधारण अन्वयार्थ सांगतो थोडक्यात. की एक शेतकरी शेतीचं काम करत असताना त्याच्याकडे 2 बैल होते. एक बैल आजारी पडला आणि एकच बैल त्या ठिकाणी होता. तर त्या बैलाच्या जागी स्वतः आई उभं राहिली आणि त्या आईनं ते शेत बैलासोबत नांगरण्याचा पराक्रम केला. म्हणजे आई हे सगळं करू शकते. आईला कुणीही अगदी भोळी, भाबडी किंवा साधी सोपी समजण्याचं कारण नाही.
आज तुम्ही जगामध्ये बघितलं तर कल्पना चावलाचं तर उदाहरण वेगळं आहे, परंतु आनंदीबाईंचं मध्यंतरी आपल्याकडे भाषण झालं तेही सोडून देऊ, परंतु सुनीता विल्यम्स यांचं उदाहरण बघा, किंवा मागे मेरी कोमचं उदाहरण आलं होतं. स्वतःच्या 3 मुलांना जन्म दिल्यानंतरही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिथे कधी कांस्य पदक असेल, कधी सुवर्ण पदक असेल, हे सगळं मिळवण्याचं काम मेरी कोमने केलेलं आहे. म्हणून आई हे सगळं करू शकते. माणसांना सकाळी उठणं आणि स्वतःचं आवरून कामाला जाणं हे बरोबर जमतं, परंतु स्वतः सकाळी उठायचं, स्वतःचं आवरायचं, घरातलं सगळं आवरायचं, लेकराबारांचं सगळं आवरायचं, की ओट्यावर काम करत असताना कुकरची शिट्टी मध्येच वाजतीये, तिकडे फोनची बेल वाजतीये आणि दारावरची बेल वाजतीये, घरात सगळे बसलेले आहेत, या तिन्ही ठिकाणी पटकन पळायचं, ते कामं पूर्ण करायचं, आणि तरी मग परत आई कुठे काय करते नावाची मालिका जी आपल्याकडे मध्यंतरी झाली, तो प्रश्न विचारायचा की तू घरीच असते, तू तरी कुठे काय करतेस. अशा ज्या काही प्रवृत्ती काही वेळा निर्माण होतात तर त्या बंद झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. म्हणून माझ्या ओळखीचे सद्गृहस्थ ज्यांना साधारण 80-90 हजार रुपये पगार होता आणि अधिकारी होते, MPSC झालेलं होतं आणि ते महसूल अधिकारी होते, आणि ते जेव्हा घरी येत असत महिन्याचा पगार घेऊन, तेव्हा अर्धा पगार त्यांच्या पत्नीच्या हातात सोपवत असत की मी बाहेर असतो, मी व्यवहार करतो, परंतु तू घरात असते, घराकडे बघते, मुलाबाळांची काळजी घेते, तू आई आहेस, तू मुलाबाळांवर संस्कार केलेस, त्याच्यामुळे आपली मुलं बाळं चांगली निपजली, आपल्याकडे 4 फ्लॅट्स, 20 एकर शेती, 3 गाड्या, एवढं जरी हे सगळं असेल तरी आपली मुलं बाळं जर ही टुकार झाली असती, मवाली झाली असती, वाया गेली असती, तर हे सगळं आपल्याला शेवटी विकून टाकावं लागलं असं अशी वेळ आहे. म्हणून तू शेवटी या दोघांना तिघांना आपल्या मुलाबाळांना शिकवलं, संस्कार केले, म्हणून हा अर्धा पगार तुझा आहे, कारण तू सगळी घराची जबाबदारी बघतेस, कारण तू घरातली आई आहेस. तू नसेल तर या घराला कसलाही अर्थ राहणार. शेवटी हा भाव आपल्या आईच्या प्रती, पत्नीच्या प्रती आणि मुलीच्या प्रती निर्माण होणं गरजेचं आहे. कोणीतरी असं म्हणालं की मुलींना 7च्या बाहेर बाहेर जाऊ देऊ नका, 7च्या नंतर. मग त्यावर दुसरं उत्तर आलं की त्यापेक्षा मुलांना 7च्या आत घरात यायला सांगा, म्हणजे बाहेरचे सगळे प्रश्न सुटतील, ते सुटल्याशिवाय राहणार. मतितार्थ हा आहे की आपण आपल्या घरच्यांना, मुलींना, पत्नीला, बहिणीला, आईला कशा पद्धतीची वागणूक देतो, यावरून आपण किती सुसंस्कारी, सुसंस्कृत आणि उच्च विद्या विभूषित सुविद्या आहोत हे ठरतं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून आता स्त्री पुरुष हे भेद तुलनेनं कमी होत आहेत. पूर्वी 5-50 वर्षापूर्वी ते भरपूर होतं, आता ते कमी होत आहेत. आणि यत्र नारी असतो पूज्यंते रमनते तत्र देवता, की जिथे नारीला, केवळ आईलाच नाही, नारीला, स्त्रीला हा मान सन्मान दिला जातो, ती संस्कृती पुढे जाते. आणि जी हे करत नाही ती संस्कृती हळूहळू मार्गक्रमण तिचं बंद होतं आणि ती नष्ट झाल्याशिवाय राहत नाही, असं म्हटलं जातं. तर असा आई या संदर्भातला विचार मी या ठिकाणी व्यक्त केला. आई हा विचार व्यक्त करत असतानाच आई ही केवळ एक वृत्ती नाही, व्यक्ती नाही, तर ती वृत्ती आहे, ती प्रवृत्ती आहे आणि ती आई पण आहे, असाही विचार मी या ठिकाणी व्यक्त केला. आपण सगळ्यांनी हे सगळं बोलणं अत्यंत शांत चित्तानं मनपूर्वक ऐकून घेतलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.